आता आपण पाहिलं की अर्थच्या रोटेशनमुळे काय होतं, अर्थवर सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो आणि त्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे अर्थ अशी बाहेर जाते. जशी ती फिरत राहील तशी ती बाहेर बाहेर जाईल. त्यामुळे ती या साईडला थोडीशी चपटी होते, फ्लॅट होते, आणि या साईडला ती थोडीशी फुगीर होते, म्हणजे बल्ज होते. काय होते? बल्ज. BULGE, बल्ज म्हणजे फुगणे, आणि फ्लॅट म्हणजे चपटी होणे. फ्लॅट होणे म्हणजे काय? चपटे होणे. सो अर्थ ही या साईडला, आता इंग्लिशमध्ये ह्याला पोल म्हणतात या बाजूंना, आणि हे जे असतात त्यांना इक्वेटर म्हणतात. काय म्हणतात? इक्वेटर. त्यांना पोल्स म्हणतात आणि म्हणतात इक्वेटर. पोल्स म्हणजे मराठीमध्ये पोलला काय म्हणतात? ओके, पोलला म्हणतात ध्रुव. काय म्हणतात? ध्रुव. आणि इक्वेटरला म्हणतात विषुववृत्त. काय म्हणतात? विषुववृत्त. पोलला म्हणायचं ध्रुव आणि इक्वेटरला म्हणायचं विषुववृत्त. आता मला सांगा, अर्थचा जर विचार केला तर हा आपण सेंटर पकडू अर्थचा, तर अर्थची रेडियस प्रत्येक ठिकाणी सेम आहे का? आता नाही, बरोबर. ती या ठिकाणी म्हणजे इक्वेटरला ती सगळ्यात जास्त असते अर्थची रेडियस इक्वेटरला सर्वात जास्त असते आणि पोलला सर्वात कमी असते, आणि मध्ये ती वेरी होते. म्हणजे इथे थोडी कमी होत जाणार, इथे परत कमी, इथे परत कमी, इथे परत कमी, इथे परत कमी, आणि इथे सर्वात कमी. परत इथं वाढत जाणार, वाढणार वाढणार वाढणार, इथं परत सर्वात जास्त, परत कमी कमी कमी, परत सर्वात कमी, वाढणार वाढणार वाढणार, परत सर्वात जास्त. सो इक्वेटरला म्हणजे इथे आणि इथे आर सगळ्यात जास्त असतो, आणि इथे आणि इथे आर ची व्हॅल्यू काय असते? कमी असते. ठीक आहे, समजलं? सो आपला जो जी चा फॉर्म्युला आहे तो होता GM अपॉन आर स्क्वेअर. ह्यात आर ची डिस्टन्स आहे ते प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे, त्यामुळे जशी आर ची किंमत बदलेल तशी जी ची किंमत बदलेल. ओके, आता मला सांगा, लॉजिक वरून आपण जे शिकलो होतो व्यस्त प्रमाण किंवा इनव्हर्सली प्रपोर्शनल, ह्याच्यावरून मला सांगा, जी ची व्हॅल्यू इथे आणि इथे कुठे जास्त असेल? पोलवर जास्त असेल का इक्वेटरवर जास्त असेल? जास्त कुठं असेल जी ची व्हॅल्यू? वेअर द व्हॅल्यू ऑफ जी विल बी मॅक्सिमम. टेल मी. आता आपण शिकलो की आर ची व्हॅल्यू इथे जास्त आहे आणि इथं कमी. दिसतंय पण आकृतीमध्ये की इथे आर कमी आहे आणि इथं आर काय आहे? जास्त आहे. जी चा फॉर्म्युला काय सांगतो? GM अपॉन आर स्क्वेअर. आणि आपण शिकलोय की व्यस्त प्रमाणात असेल, व्यस्त प्रमाणातली व्हॅल्यू वाढली की ही व्हॅल्यू काय होते? कमी होते. व्यस्त प्रमाणातली व्हॅल्यू कमी झाली तर ही व्हॅल्यू काय होते? वाढते. मग आर जिथं कमी तिथं जी ची व्हॅल्यू काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून जिथं आर कमी तिथं जी ची व्हॅल्यू काय? मॅक्सिमम. जिथं आर जास्त तिथं जी ची व्हॅल्यू काय? मिनिमम. जी ची व्हॅल्यू पोल पाशी मॅक्सिमम असेल कारण आर ची व्हॅल्यू कमी आहे. समजलं का? म्हणून अर्थच्या सरफेसवर, अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, जी ची व्हॅल्यू चेंज होते. विषुववृत्तावर म्हणजे इक्वेटरवर रेडियस ऑफ अर्थ मॅक्सिमम असल्यामुळे जी ची व्हॅल्यू मिनिमम असते, आणि पोलवर म्हणजे ध्रुवावर आर ची व्हॅल्यू मिनिमम असल्यामुळे जी ची व्हॅल्यू मॅक्सिमम असते. म्हणून लक्षात ठेवा, आपण काय करतो, आपण जी ची व्हॅल्यू जनरली 9.81 घेतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. का? मिनिमम व्हॅल्यू 9.78 येते, मॅक्सिमम व्हॅल्यू 9.83 येते, आणि ह्याचा ऍव्हरेज म्हणून आपण 9.81 पकडतो. म्हणजे कमी पण नाही जास्त पण नाही, आपण 9.81 पकडतो. दुसरा फॅक्टर आहे चेंज विथ हाईट. चेंज विथ हाईट. आता अर्थवर मी असं थांबलोय, अर्थवर मी इथं थांबलो, इथं जी ची व्हॅल्यू काय असेल, आणि समजा मी इथून काहीतरी हाईट वर गेलो, इथं अर्थ पासून इथं जी ची व्हॅल्यू काय असेल? दोघांची व्हॅल्यू बदललेली असेल का सेम असेल? मला सांगा. अर्थच्या सेंटर पासून हे अंतर आहे आर, आणि इथून हे अंतर आहे एच. लक्ष द्या, फॉर्म्युला काय सांगतो? G इज इक्वल्स टू GM अपॉन आर स्क्वेअर. बरोबर. पण हे कुठं? जेव्हा आपण अर्थच्या सरफेसवर असू तेव्हा, कारण हा आर काय आहे? रेडियस ऑफ अर्थ.
म्हणून आपण दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्टन्स आर घेतलं, कारण ती अर्थच्या सरफेसवर आहे. पण तीच वस्तू जर एच एवढ्या हाईटवर गेली, अर्थ पासून एच एवढ्या हाईटवर गेली, तर माझा फॉर्म्युला चेंज होईल. तो फॉर्म्युला होईल जी इज इक्वल्स टू जीएम अपॉन, आता आर नाहीये डिस्टन्स, आता ऑब्जेक्ट आणि अर्थ मधलं डिस्टन्स वाढलंय. आधी ते आर होतं कारण ती अर्थच्या सरफेसवर होती, पण आता ती सरफेस पासून एच एवढ्या हाईटवर गेलीये, म्हणून ह्या दोघांची बेरीज होईल, म्हणजे हे आर प्लस हे एच एवढं अंतर होईल दोन वस्तूंमधलं, म्हणून हे होईल आर आर प्लस एच चा स्क्वेअर. डिस्टन्स चेंज झालं. पहिला आर होतं कारण वस्तू पृथ्वीच्या सरफेसवर होती, म्हणजे पृथ्वीवर होती. आता ती पृथ्वीवर नाही, ती पृथ्वीपेक्षा थोड्या हाईटवर आहे. किती हाईटवर आहे? एच वर आहे. मग आपल्याला काय करायला लागेल? रेडियस ऑफ अर्थ प्लस ती हाईट एवढं डिस्टन्स होईल ना दोन ऑब्जेक्ट मधलं, म्हणून ते आर प्लस एच झालं. ओके, आता मला सांगा, जसं जसं वर जाईल पृथ्वीपासून, जसं जसं वर जाऊ आपण, तसं तसं जी ची व्हॅल्यू वाढत जाईल का कमी होत जाईल? जी इज इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर, हा फॉर्म्युला आहे आपला. आता ही आर ची व्हॅल्यू सरफेसवर असताना आहे, सरफेसवर असताना आर आर घेतो आपण, कारण ती सरफेसवर आहे म्हणून आपण रेडियस म्हणजेच दोघांमधलं अंतर असं समजतो. पण आता ती वस्तू सपोज इथं गेली, सरफेस पासून एच अंतरावर गेली, म्हणजे जीएम अपॉन आर प्लस एच झालं येत आहे. आता हे अंतर मोठं आहे का हे अंतर मोठं आहे? कोणी सांगेल? हे अंतर मोठं आहे. आता हे अंतर जर मोठं आहे तर छेदातली संख्या वाढली, छेदातली संख्या वाढली म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली? कमी झाली. म्हणजे आपण जसं वर जाऊ तसं जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे बाळांनो, वाढणार नाही. समजलं काय? लॉजिक समजलं का? छेदातली संख्या वाढली की ही व्हॅल्यू कमी होणार, म्हणजे जसं जसं आपण वर जाऊ, जसं जसं एच वाढत जाईल, जसं जसं एच वाढत जाईल तसं तसं जी काय होणार आहे? कमी होणार. समजलं? थोडस लॉजिक लावत चला, काही आन्सर चुकतात तुमचे. सिंपल आहे, लक्षात घ्या. एच वाढला म्हणजे ही आर प्लस एच वाढणार ना. आर समजा फिक्स आहे, सपोज आर काहीतरी व्हॅल्यू आहे, सपोज आर 100 आहे. पहिला एच सपोज 10, मग हे झालं 110. नंतर अजून वरती गेलो, मग 100 प्लस 100 असं झालं, मग हे झालं 200. अजून वरती गेलो, 100 प्लस 300 हे झालं 400. जसं जसं हे अंतर वाढेल तसं तसं आर प्लस एच ची व्हॅल्यू वाढणार आहे. मग ही व्हॅल्यू जर वाढली तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून जसं जसं वर जाऊ तसं तसं जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते. ओके, सो दुसरा क्रायटेरिया मध्ये काय? चेंज विथ हाईट. ऍज वी गो अबोव द अर्थ सरफेस, ऍज हाईट इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. जसं जसं आपण पृथ्वीपासून वर वर जाऊ, जसं अंतर वाढत जाईल तसं तसं जी ची व्हॅल्यू कमी होत जाईल. आता तिसरा आणि थोडासा अवघड, जास्त नाही, मी समजून सांगतो. तिसरा क्रायटेरिया काय? चेंज विथ डेप्थ. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की अर्थ आहे, आपण इथे असताना जी ची व्हॅल्यू काहीतरी होती, जसं जसं आपण वर गेलो तसं जी ची व्हॅल्यू कमी होत गेली. आता मला सांगा, जसं वर जाऊ तसं जी ची व्हॅल्यू कमी झाली, जसं खाली येऊ तसं जी ची व्हॅल्यू काय होईल? जर आपण पृथ्वीच्या केंद्राकडे जायला लागलो, केंद्राकडे म्हणजे त्याच्या सेंटरकडे, पृथ्वीच्या सेंटरकडे जायला लागलो, तर जी ची व्हॅल्यू वाढेल का कमी होईल? लक्ष द्या, इथं गडबड आहे थोडीशी. लॉजिक लावायला गेलं तर असं वाटतं आपल्याला की किंमत वाढत जाईल, पण तसं नसतं. जसं जसं खाली येऊ आपण तशी पण जी ची व्हॅल्यू काय होते? कमीच होते. कशी ते सांगतो. सपोज हे अंतर आर आहे, आता आपण पृथ्वीच्या सरफेसवर आहे आणि आता आपण खाली खाली चाललोय. खाली खाली जाताना पृथ्वीचं मास कॅपिटल एम आहे, बरोबर. फॉर्म्युला काय आहे जीचा? जीएम अपॉन आर स्क्वेअर. आपण खाली खाली जाताना आर ची व्हॅल्यू कमी कमी होतीये, बरोबर. मग तुम्ही म्हणणार सर ही व्हॅल्यू कमी होणार म्हणजे ही व्हॅल्यू वाढणार, हे तुमचं लॉजिक. पण तुम्ही हा विचार नाही केला की जसं जसं आपण पृथ्वीच्या आत जाऊ, समजा हा, तसं जसं आपण आतमध्ये जाऊ, समजा मी पृथ्वीच्या असं हे करतो, थोडस तुम्हाला समजावं त्या अशा भाषेत थोडस लिहून घेतो. समजा ही पृथ्वी, इथं सेंटर आहे पृथ्वीचा, मी इथं होतो आधी, मी आता इथं आलो म्हणजे आता माझ्यासाठी पृथ्वी एवढी झाली, कारण मी आतमध्ये आलो ना. इथं आलो मी, फोर्स म्हणजे इथपर्यंतच लागणार. नंतर मी इथं आलो, इथे, नंतर मी इथे आलो, इथे, ठीक आहे.
आता इथं खाली येताना रेडियस कमी कमी होती, पण समजा मी इथून इथं आलो, इथून इथे आलो, तर हा जो भाग आहे पृथ्वीचा, G इज इक्वल्स टू GM अपॉन R स्क्वेअर मध्ये हा जो M आहे तो मास ऑफ अर्थ आहे. पण मी इथे येताना हे वरचं जे मास आहे, जे आता मी डॅश डॅश केलंय, त्याचं काही काम राहत नाही, त्याचं काहीच काम राहत नाही. म्हणजे माझ्यासाठी पृथ्वी आता फक्त एवढंच आहे, म्हणजे हे मास सगळं निघून जाईल. नंतर मी अजून खाली आलो, मग इथं रेडियस कमी झाली, पण हे मास पण गेलं, हे मास पण निघून जाईल. म्हणजे जसं जसं मी खाली येईल तसं रेडियस कमी होतीये, मान्य, जीची व्हॅल्यू वाढली पाहिजे, पण ऍट द सेम टाइम हा जे मास आहे पृथ्वीचं ते पण कमी होतंय. मग जसं मी खाली खाली येईल तसं मास पण कमी कमी होत जाणार आहे. मग आर कमी होणे आणि मास कमी होणे, आर कमी झाला तर जी वाढणार आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, पण एम कमी झाला तर जी काय होणार आहे, कमी होणार आहे, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल. जी इज इक्वल्स टू जीएम अपॉन आर स्क्वेअर या सूत्राप्रमाणे आर कमी झाला तर जी वाढणार, मान्य, पण एम कमी झाला तर जी कमी होणार, कारण ह्या दोन डायरेक्टली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे, म्हणून एम कमी झाला तर जी पण कमी होणार. मग खाली येताना आर तर कमी होतोय, म्हणजे जी वाढला पाहिजे, पण मास पण कमी होतोय, म्हणजे जीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. म्हणून ह्या दोघांचा एकत्रित परिणाम, म्हणून जीची व्हॅल्यू काय होते, कमी कमी होत जाते. काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि ऍट द सेंटर, जर मी सेंटर पाशी आलो पृथ्वीच्या, तर मास काय होईल, झिरो. मास काय होईल, झिरो. जर मी सेंटरच्या पृथ्वीच्या सेंटर पर्यंत गेलो, केंद्रकापर्यंत गेलो, तर पृथ्वीचा मास झिरो, कारण मी पार सेंटरला आलोय. त्यामुळे पृथ्वीचं मास झिरो होईल आणि त्यामुळे जी ची व्हॅल्यू पण काय होईल, झिरो होईल. मग आपण कन्क्लुजन मध्ये असं लिहू शकतो की पृथ्वीच्या सरफेसवर जी चे मूल्य बदलतं, इक्वेटरवर आर जास्त असतो म्हणून जी ची व्हॅल्यू सर्वात कमी असते, पोलवर आर ची व्हॅल्यू सर्वात कमी असते म्हणून जी ची व्हॅल्यू सर्वात जास्त असते. पहिला पॉइंट अलॉंग द सरफेस. दुसरा पॉइंट, विथ हाईट, पृथ्वी पासून जसं जसं वर जावं तसं जसं जी ची व्हॅल्यू काय होते, कमी होत जाते. तिसरा पॉइंट, जसं जसं पृथ्वीच्या केंद्रकाकडे जाऊ आपण, जसं जसं खोली वाढेल, पृथ्वीपासून जर खोली वाढली तर जीचं व्हॅल्यू कमी होते आणि सेंटर पाशी जीची व्हॅल्यू काय असते, झिरो असते. काय असते, झिरो असते.